मुंबईच्या दिशेने निघालेल्या पायी मोर्चाला जागोजागी विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत। मराठा सेवक समितीकडून वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे आणि इथे आंदोलकांवरती प्राथमिक उपचारही केले जात आहेत। तसंच औषधं सुद्धा पुरवली जात आहेत। या आरोग्य कॅम्पचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता कर्मटे यांनी। समाजाला ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहेत। याच मराठा बांधवांसाठी वेगवेगळ्या सेवा सुद्धा दिल्या जात आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीने खराडी बायपास इथं असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा पद्धतीने औषधांची सुद्धा मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की हे सकल मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते आहेत। यात कोणी फार्मासिस्ट आहे आणि डॉक्टर्स आहेत। या सगळ्यांनी या सगळ्या मेडिसिन्स या ठिकाणी आणलेली आहेत। मेडिसिन्स उपलब्ध करून दिलेले आहेत। जे बांधव मुंबईला मराठा समाजात चाललेले आहेत त्यांना कुठला जर आजार असेल किंवा इतर कुठले तात्कालिक आरोग्याचे प्रश्न उद्भवले असतील तर त्यासाठी या सगळी मेडिकल ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर औषधं गोळ्या सुद्धा दिल्या जात आहेत। पाठीमागच्या जरी बाजूला बघितलं तर औषधांचा फार मोठा स्टॉक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात औषधं आणलेली आहेत। सगळ्यांना औषधं पुरतील याची व्यवस्था केली जाते आणि कुणाला कुठलाही आरोग्याचा त्रास होणार नाही यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते। आपल्यासोबत मराठा सेवक आहेत। काय सांगाल, ही एक मोठी चांगली व्यवस्था केली आहे तुम्ही? ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज एकवटतो त्यावेळेस आहे ना, त्यांच्या ज्या गरजा आहेत तर त्या ओळखून त्यांच्यासाठी काम करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यासाठी हा सगळा कॅम्प आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे मराठा सेवक आलेलो आहे। कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कर्मटे, TV9 मराठी, पुणे।